निगेटिव्ह. निगेटिव्ह. मग आता KCN मधल्या CN वरती पण निगेटिव्ह, म्हणजे आपल्याकडे एक न्यूक्लिओफाईल आहे जो ऍक्वियस फेज मध्ये आहे आणि तो सबस्टिट्यूशन देणार आहे, म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. ऑप्शन नंबर सर बोला. सबस्टिट्यूशन आहे का ऍडिशन, ही रिएक्शन कसं ओळखायचं? हा, चांगला क्वेश्चन. बघा काय करायचं इथं, की तुमच्याकडे एक लिव्हिंग ग्रुप असला, लिव्हिंग ग्रुप असल्याने तो लिव्ह करतो, त्याची जागा दुसरा घेतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता तुमच्याकडे इथं काय दिलंय, C2H5Br, बरोबर आहे. आणि तुमच्याकडे एक न्यूक्लिओफाईल कोणता आहे, CN. तर CN आतमध्ये येतो आणि बाहेर कोण जातो, Br. पण Br का बाहेर गेला, बिकॉज इट इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप असेल तर सबस्टिट्यूशन, आणि जर नसेल तर कोणती, ऍडिशन. पण जनरली तुम्हाला रिएक्शन दिल्या जातात न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. समजलं आता? हो सर. बरं, ठीक आहे. नेक्स्ट आता 48. मोस्ट रेडिली हायड्रोलाइज हलाइड्स. बघा तुम्हाला कोणता वाटतंय, हायड्रोलाइज म्हणजे फोर्थ नंबर सर. ऑप्शन नंबर 4 बनते. बरं कसं काय ठरवलं ते सांग मला. आताच आपण बघितलं क्लोरीन हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे. लिव्हिंग ग्रुप निघून गेल्यावर खाली कोणता चार्ज होतो, पॉझिटिव्ह. आणि तो कोणाचा असतो, कार्बनचा. म्हणजे हा टॉपिक कशावर आला, कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीवरती. ठीक आहे. मग आता बघा तुम्ही 4 नंबरला एक कार्बन आहे, ही बेन्झिन आहे. अशा किती बेन्झिन आहे, 3 सर. म्हणजे कार्बनला एक बेन्झिन, दुसरी बेन्झिन, तिसरी बेन्झिन आणि मग पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे ट्रोपोलियम किती वेळा तयार होणार, 3. इथं 2, इथं 1, आणि इथं ट्रोपोलियम तयार होणारच नाही. तर सगळ्यात बेस्ट कोणता, फर्स्ट. फोर्थ. नक्की कळलं ना? हो सर. सर परत सर. हे बघ इकडे लक्ष द्या. ट्रोपोलियम म्हणजे काय, बेन्झिन, आणि बेन्झिनच्या वरती कार्बन, आणि कार्बन वर चार्ज कोणता, पॉझिटिव्ह. ठीक आहे. मग कार्बन वर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला ट्रोपोलियम म्हणतात. मग 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये असे किती बेन्झिन जोडले, 3. या सेंटरच्या कार्बनला किती बेन्झिन आहे, 3, म्हणजे 3 वेळा ट्रोपोलियम. हा किती वेळा बघा, 2दा. हा किती वेळा, 1दा. आणि इथं CH2च नाहीये, क्लोरीन गेला तर डायरेक्ट रिंग वरच चार्ज कोणता येणार, पॉझिटिव्ह. आणि ते अजिबात अनस्टेबल स्ट्रक्चर असतं. सो सगळ्यात बेस्ट कोणता आला, 4. नेक्स्ट. An alkyl halide may be converted into a alcohol by. नीट विचार करा, अल्किल हलाइड म्हणजे काय, RX. त्याचं कन्वर्जन कशात करायचंय, अल्कोहोल मध्ये. अल्कोहोल मध्ये. मग ही ऍडिशन रिएक्शन आहे, सबस्टिट्यूशन आहे, डिहायड्रोलायझेशन का इलिमिनेशन आहे, लगेच बघून कळतं. X च्या जागी कोण आला, OH. एकाची जागा दुसरा रिप्लेस करतो. टाइप ऑफ रिएक्शन, सबस्टिट्यूशन. ऑप्शन नंबर 2. समजलं ना? हो सर. ओके. हो सर. Compound is most reactive towards NaOH in. तुमच्याकडे NaOH आहे, सोडियम हायड्रोक्साईड, आणि तुम्हाला इथे विचारले कोणता कंपाऊंड जास्त रिएक्टिव्ह आहे टुवर्ड्स NaOH. त्याची कंडिशन असती, त्या कंपाऊंड कडे अल्फा काय पाहिजे, हायड्रोजन. चेक करा बरं, सगळ्यात अल्फा हायड्रोजन कुठे जास्त आहे, पहिल्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे का? हो सर. नाही सर. 0. क्लोरीनला जो कार्बन आहे
तो कार्बन 3 सर. त्याला किती आहे? 3 सर. 3. इथं अल्फा हायड्रोजन आहे का? बेन्झिनला क्लोरीन जोडला तर नाही. 0. 2 नंबर मध्ये 1 1. 4 नंबर मध्ये 2 2 2. विच इज मोस्ट रिएक्टिव्ह? फर्स्ट. First one. Most stable carbocation form from this all three. आता तुम्हाला हे असं दिल्यावर थोडं कन्फ्युजन होतं. सेकंड. लिव्हिंग ग्रुप कोणता? थर्ड सर. लिव्हिंग ग्रुप कोणता? ब्रोमीन. काढून टाका. सगळे ब्रोमीन गेले. ब्रोमीन गेल्यामुळे शेजारच्या कार्बनवर चार्ज कोणते आले? पॉझिटिव्ह. आता परत तेच ट्रोपोलियम येणार. सो सगळ्यात बेस्ट कोणता? थर्ड नंबरचा सर. 1 2 3 3 नंबर. कारण इथं किती ट्रोपोलियम आहे? 2. इथं किती आहे? 3 3. इथं किती आहे? 1. 1 तर काही नाहीच आहे. हा टर्शरी डायरेक्ट. सगळ्यात बेस्ट कोणता येणार मग? ऑप्शन थर्ड सर. ऑप्शन थर्ड. समजलं सगळ्यांना? हो सर. बर. सर टर्शरी कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असतो. हा, हे बघ कसं आहे. टर्शरी हा स्टेबल होतो कारण तो इंडक्टिव्ह इफेक्ट देतो. आणि किती वेळा देतो? 3दा. ओके. पण ट्रोपोलियम जो आहे त्याच्यामध्ये कोणता इफेक्ट असतो बेन्झिन रिंग मुळे? रेझोनन्स. So resonance is more powerful than inductive. That is why answer is 3. Then SN1 reaction on an optically active substrate mainly gives. सेकंड. रिटेन्शन कॉन्फिगरेशन. Retention. Option number first. का रेसिमिक असतो? रिटेन्शन असतं. बर. नेक्स्ट. The hydrolysis of alkyl halide by aqueous NaOH is termed as. अल्किल हलाइड म्हणजे आर काय? कार्बोनिक्स. एक्स. हायड्रोलिसिस म्हणजे ऍडिशन कसली? वॉटर. बाय ऍक्वियस NaOH म्हणजे तिथं NaOH वापरलाय. मग आता हायड्रोलिसिस कोणत्या टाइपची रिएक्शन तुम्ही सांगा? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. वॉटर मधला कोणता ग्रुप ऍड होणार? OH. OH हा काय? न्यूक्लियोफिलिक. आणि एक जाणार. सो एकाची जागा दुसरा रिप्लेस करतो. दॅट इज अ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. रिएक्शन. ठीक आहे. देन 54. Reaction of sodium ethoxide and ethyl iodide will give. सोडियम इथॉक्साइड. सोडियम म्हणजे Na. इथॉक्साइड म्हणजे काय? O बॉन्ड C2H5. बरं, मग आन्सर काय येईल? अंदाज कोणाचा काय? इथर सर. येस. आन्सर इज इथर येणार. तुम्ही मेकॅनिझम जर बघितलं असेल तर आयोडीन बाहेर जातो. तिथं अटॅच कोण होतो? मध्ये ऑक्सिजन. आवाज येतोय? हो सर. नेक्स्ट. द लिस्ट रिएक्टिव्ह क्लोरीन इज प्रेझेंट इन. मिथाइल क्लोरीन.
बरोबर आहे आन्सर. हो सर. लिस्ट रिएक्टिव्ह म्हणजे मोर स्टेबल का लेस स्टेबल सर. लेस स्टेबल. ऑप्शन कोणता आला फर्स्ट. फर्स्ट. ओके, बाकीचे मोर स्टेबल आहेत असं तुमचं म्हणणं आहे. स्ट्रक्चर लक्षात आहे सगळ्यांच्या. अलाइल म्हणजे कसा असतो, किती कार्बनचं स्ट्रक्चर आहे अलाइल. 2 कार्बन. 3 कार्बनचं सर. 3 कार्बन. विनाइल 2 कार्बन. बाकी तर नेमच आहे इथाइल. ठीक आहे, नेक्स्ट. अरे हा तुमचं टेस्ट आहे ना, ते डिझाईन करायचं. SN2 ची रिएक्टिव्हिटी न बघता डायरेक्ट सांगा. SN2 काय असतो, प्रायमरी, सेकंडरी आणि प्रायमरी, टर्शरी. याच्यापेक्षा मिथाइल. बेस्ट कोणता. मिथाइल. सांगा आन्सर काय येईल. फर्स्ट सर. फर्स्ट. थर्ड सर. थर्ड म्हणताय. फर्स्ट. सगळ्यात बेस्ट कोणता, मिथाइल. म्हणजे डी पहिला आहे ना. हा कोणता आहे, प्रायमरी. हा कोणता आहे, सेकंडरी. हा कोणता, टर्शरी. DCBA ऑप्शन नंबर फर्स्ट. DCBA फर्स्ट आला. बरोबर. Which alcohol produce turbidity with the Lucas reagent most slowly. आठवा. प्रायमरी अल्कोहोल सर. कारण प्रायमरी अल्कोहोल हे लिस्ट रिएक्टिव्ह असतात असंच ना. हो सर. बरं 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 बरं. देन 58 चं काय येणार बघा. The preparation of ether from alcohol by using sulfuric acid is called. आता या नेम रिएक्शन हे लक्षात असले पाहिजे तुमच्या. विल्सन इथर सिंथेसिस सर. इथर अल्कोहोल पासून. दुसरं काय आन्सर आहे कोणाचं. बट त्या रिएक्शन मध्ये काय होतं हे सांगता येईल तुला. विल्यमसन्स इथर सिंथेसिस मध्ये रिएक्टंट, रिएजंट आणि प्रोडक्ट काय असतो हे माहिती आहे का असं विचारतो. सर प्रोडक्ट नाही माहित, पण मी रीड केलं होतं तेव्हा त्या रिएक्शन मध्ये अल्कोहोल फॉर्मेशन झालं सर, सल्फ्युरिक. बरोबर आहे, लक्ष द्या. आता इथं काय होतं माहितीये का, विल्यमसन्स इथर पण आहे आणि विल्यमसन्स कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेस पण आहे. तुम्हाला काय विचारलंय, द प्रिपरेशन ऑफ इथर, पण तो इथर कशापासून बनवायचा आहे, अल्कोहोल. आणि अजून एक आहे सल्फ्युरिक ऍसिड पण आहे त्याच्यामध्ये. तर जर ही रिएक्शन आली, जर सल्फ्युरिक ऍसिड लिहिलं असेल तर मग कोणती प्रोसेस आहे ती, विल्यमसन्स कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेस. लक्षात ठेवा, ही हिंट आहे तुमच्यासाठी. नेक्स्ट. रिएक्शन ऑफ इथाइल रिएक्शन कोणती माहिती असेल, काय बनवतो याच्यात आपण. इथर. बरं, कसं बनवायचं. इथाइल हायड्रेटचं स्ट्रक्चर सांगा. किती कार्बन, 2, आणि त्याला पुढे काय जोडणार, आयोडीन. इथॉक्साइडचं स्ट्रक्चर सांगा. इथ म्हणजे 2 कार्बन. ऑक्सिजन कुठं जोडू मी, 1 कार्बनच्या मध्ये सर. अच्छा, म्हणजे 2 कार्बनच्या मध्ये ऑक्सिजन असं म्हणताय, असंच ना. हो सर. आता हा काय झाला, आयोडीन लिव्हिंग ग्रुप आहे, म्हणजे तो त्याच्यावर अटॅक करणार, लिव्हिंग ग्रुप बाहेर जाणार, एकाची जागा दुसरा घेतो. टाइप ऑफ रिएक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. तर विल्यमसन सिंथेसिस इन्व्हॉल्व्स, मगाशी जे मी परत विचारत होते, विल्यमसन सिंथेसिस मध्ये काय असतं, न्यूक्लियोफिलिक आहे, इलेक्ट्रोफिलिक आहे का, SN2 आहे का SN1 आहे. इलेक्ट्रोफिलिक आहे सर. नंतर चेक करा नीट, सांगा मला.
माझ्या हो, sir. अंदाजे आन्सर असणार आहे त्याचं SN2 डिस्प्लेसमेंट. तुम्ही जर नीट थेरी या नोट्स मध्ये वरती जाऊन वाचली तर बघा, आपण बघितलं होतं की SN1 असेल तर कोणते कार्बोकॅटायन असतात, SN2 असेल तर कोणते असतात, त्याच्यामध्ये आन्सर भेटेल. सध्या आन्सर आलाय तुमचं थर्ड, SN2 डिस्प्लेसमेंट. पुढं इन द विल्यमसन सिंथेसिस ऑफ इथर गिवन बाय द जनरल इक्वेशन. हे तुमच्या समोर जनरल इक्वेशन आहे, तर त्याची ऑर्डर सांगायची कोणती बरोबर असेल. म्हणजे कोणाची म्हणता येते, या ठिकाणी तुम्ही जो RX घेता तो मिथाइल चालेल प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी, त्यासाठी रिॲक्शन बघायला लागेल ना काय होती. इथून रिमूव्ह कोण होतंय बघा बरं, Na आणि कोण बाहेर पडतो, X. बरोबर आहे. मग ते होण्यासाठी ऑक्सिजनचा अटॅक कुठं झाला पाहिजे, R. R हा वर. बाहेर जाणार. मग अटॅक करण्यासाठी जो R आपण वापरणार आहे तो कमी क्राउडेड पाहिजे. सगळ्यात कमी क्राउडेड कोणता असतो, मिथाइल. देन प्रायमरी, देन सेकंडरी, देन टर्शरी. ऑप्शन नंबर बोला. First. फर्स्ट. With concentrated HBr, ethyl phenyl ether yields. इथाइल फिनाइल इथर, इथर वापरलंय. बरं याचं स्ट्रक्चर सांगा बरं 2 मिनिटात मला. इथाइल म्हणजे किती, C2H5 bond O bond C6H5. ओके, म्हणजे पीएच वेला. आणि त्याची रिॲक्शन कशाबरोबर केली, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोजन ब्रोमाइड. ओके ठीक आहे. सो आता याच्यापासून आपल्याला काय भेटू शकतं, हा HBr आहे. HBr कसलं काम करतो, हॅलो ऍसिड, ऍसिडचा ऍसिड काय देतो, H. H प्लस. H+. तुमच्याकडे H प्लस आहे तर साधी सिंपल गोष्ट आहे, ऑक्सिजन कुठे अटॅक करणार, H. H+. काय झाला O PH आणि इथं काय आला H. आता ही सिच्युएशन आपण मागं पण बघितली होती. आता H जोडला म्हणजे त्याला काही तोडता येत नाही, मग एक तर राईटचा बॉन्ड तोडायचा नाही तर लेफ्टचा. ठीक आहे, राईटचा तोडला तर खूप विचित्र केस होईल, कारण बेन्झिनवर डायरेक्ट पॉझिटिव्ह स्टेबल नसतो. म्हणजे कोणता तोडणार, लेफ्ट. लेफ्टचा तोडला काय झाला, PHOH. PHOH लाच काय म्हणतात, फिनॉल. ओके. आणि आता राहिला काय इथं तुमच्याकडं, हा CH3, हा CH2. आणि CH2 वर चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह. इथं कोण अटॅक करणार, ब्रोमीन. सो ऑप्शन कोणता आला, फर्स्ट. बेन्झीन. फिनॉल अँड इथाइल ब्रोमाइड. तर नेक्स्ट, हे एवढं समजलं ना. हो सर. हो सर. अच्छा, 2 जणच आहे, बाकीच्यांचं काय समजलं का नाही. हो सर. समजले सर. बर. 63 अन अननोन अल्कोहोल. अच्छा, ते ल्युकसचा क्वेश्चन आहे बघा बरं. An unknown alcohol is treated with the Lucas reagent to whether alcohol, ठीक आहे, प्रायमरी which alcohol react fastest. अच्छा, आपल्याला एवढंच बघायचं की फास्टेस्ट कोणता असतो अल्कोहोल, कोणता जास्त रिएक्टिव्ह असतो, टर्शरी अल्कोहोल. टर्शरी. आणि जर तुम्ही ल्युकस करताय तर तिथं कार्बोकॅटायन येतो. कार्बोकॅटायन म्हणजे कोणती रिॲक्शन, SN1. SN1. हे सगळं चुकलं, असं लिहायचं नाही. कसं लिहिणार, S to the best N and there is 1 किंवा 2 जे असेल हे असं नाही लिहायचं. नेक्स्ट, इलिमिनेशन रिॲक्शन E2 जी रिॲक्शन आहे हे माहितीच असेल, प्रत्येक रिॲक्शन मध्ये ही ऑर्डर फिक्सच असते, कोणती पण असू द्या. सगळ्यात मोठा बॉन्ड कोणाचा,
मग कोणता बॉन्ड लवकर ब्रेक होतो, छोटा की मोठा? मोठा. मोठा. कोणाला कोणाला कन्फ्युजन? इकडे बघा, हे दिसणार पण. 2 मिनिट थांबा. येस, बघा लक्ष द्या. सपोज हा एक बॉन्ड आहे, तर हा बॉन्ड तुम्ही लवकर तोडू शकता की हा ब्ल्यू वाला? ब्लॅक का ब्ल्यू? ब्लॅक. का ब्ल्यू? ब्लॅक. ब्लॅक. कारण बॉन्ड मोठा आहे ना, बॉन्ड मोठा आहे. चॉक एवढा मोठा माझ्या हातात, मी 2 मिनिटात तोडून टाकल. पण जर एवढा घेतला तर एनर्जी कशी लागल? जास्त. जास्त. कारण हा न्यूक्लियस आणि हा न्यूक्लियस यांच्यामधलं अंतर कसं आहे? कमी. कमी. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त. जास्त. इथं प्रॉब्लेम काय? हा खूप लांब आहे, आधीच वीक आहे, थोडासा एनर्जी लावली तर काय होणार? ब्रेक. सो सगळ्यात बेस्ट आयोडीन, देन ब्रोमीन, देन क्लोरीन, देन फ्लोरीन. ऑप्शन नंबर सेकंड. सेकंड. पुढं. Unimolecular elimination involves formation of. Unimolecular म्हणजे 1. कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन. Elimination म्हणजे काय? E1 मध्ये काय असतो? कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन. Which of the following alkyl bromide will eliminate HBr fastest? बोला. कसं ठरवणार तुम्ही? प्रोपाइल ब्रोमाइड. एक लक्षात ठेवायचं, तोच ब्रोमीन जाणार जो गेल्यानंतर खाली उरलेला स्टेबल होईल. मी काय म्हटलं परत सांगा. कोणता ब्रोमीन जाणार जो गेल्यावर खालचा सबस्ट्रेट कसा असेल? स्टेबल. बरोबर ना. इथाइल ब्रोमाइड मध्ये काय असतं? 1 2 3. इथं ब्रोमीन हा जरी तुटला तर जास्तीत जास्त तयार होणारा कार्बोकॅटायन कोणता आहे? प्रायमरी. प्रोपाइल मध्ये पण कार्बन वाढतात, पण ब्रोमीन तसाच आहे, हा तुटल्यावर तयार होणारा कोणता आहे? प्रायमरी. आयसोप्रोपाइल मध्ये तयार होणारा कोणता आहे? सेकंडरी. टर्शरी मध्ये नावामध्येच आहे, कोणता आहे? टर्शरी. ऑप्शन नंबर 4. ओके, नेक्स्ट. 1-phenyl 2-chloropropane on treating with alcoholic KOH gives. चला स्ट्रक्चर काढा. किती कार्बन आहे? 3. आणि त्याच्यामध्ये 1 पोझिशनला काय जोडलाय? फिनाइल. सेकंडला काय जोडलाय? क्लोरीन. So 1-phenyl 2-chloropropane on treatment with alcoholic KOH. अल्कोहोलिक KOH आल्या डोक्यात काय आलं पाहिजे? इलिमिनेशन. इलिमिनेशन कोणता असतं? बीटा. मग आधी काय शोधायचा? अल्फा. हा शेजारचा बीटा, हा पण काय झाला? बीटा डॅश. ठीक आहे. मग आता समजा बीटा डॅशचा प्रॉडक्ट काढला तर काय भेटणार? पीएच. आणि इथं काय आला? डबल बॉन्ड. आणि सेकंड केस मध्ये जर तिकडचा गेला पीएच आणि एंडिंगला डबल बॉन्ड, तर कोणता डबल बॉन्ड जास्त स्टेबल आहे? वरचा. कारण पीएच म्हणजे बेन्झिन बरोबर तो काय दाखवणार? रेझोनन्स. मग याचं नाव काय? 1-phenyl propane. बरोबर ना? हो सर. ऑप्शन नंबर फर्स्ट. तुम्ही याच्या आधी असे सोडवले होते या चॅप्टर वरचे कधी? नाही सर. बर, का नाही सोडवले? पण क्वेश्चन नव्हते तुमच्याकडे? काय नक्की प्रॉब्लेम काय होता? चॅप्टर नव्हतं झालं. बर सर आम्हाला शिकवलंच नव्हतं हे काही. बरं, आता समजलं ना? पण हो सर. कारण आपण फास्ट घेतलंय खूप. विच ऑफ द फॉलोइंग समजलं सर. अच्छा, हा. Which of the following alkyl halide gives a mixture of alkene on dehydrogenation? म्हणजे त्याला तोडल्यानंतर 2 डबल बॉन्ड भेटतील असे. एक कॉमन सेन्स आहे बघा.
हा खाली वाचायची पण गरज नाही. 2 अल्किन कधी भेटतात? ज्यावेळेस 2 बीटा असतील त्यावेळेस. तुम्हाला एकच काम करायचं, 2 बीटा कुठे स्ट्रक्चर वरून शोधायचं, आन्सर लगेच येईल. किंवा तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करून बघा. आयसोप्रोपाइल ब्युटे तुम्हाला आता आवाज आला काय बॅकग्राऊंडला? नाही आला? नाही सर. अच्छा, म्हणजे झूम फिल्टर करते. हा मी काढलेला आयसो आहे का सेकंडरी खाली आता काढला तो? सेकंडरी. आयसो सेकंडरी सर. मी याला काय म्हणू? हा सेकंडरी सर, तो आयसो होता. हा आयसो. आणि हा कोणता? सेकंडरी. सेकंडरी. वरचा कोणता? प्रायमरी. प्रायमरी. पुढं टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड, म्हणजे एका कार्बनला 3 कार्बन आणि पुढे काय जोडला? ब्रोमीन दिलाय. मी एक्स लिहितो, जाऊ दे. मिक्सर कशात भेटेल सांगा आता? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. त्यांनी क्वेश्चन नीट नाही दिला. त्यांनी असं सांगितलं पाहिजे होतं की सेम अल्किन का डिफरंट अल्किन, कारण सेम आणि डिफरंट दोन्ही भेटू शकतात. बरं, तुमचं म्हणणं काय, सेकंडरी का आयसो? कोणतं? आयसो. सर 4 नंबर. 4 नंबरचं म्हणते तू, पण 4 नंबर मध्ये ऍक्च्युली नाही होणार, ती रिॲक्शनच होणार नाही. टर्शरी मध्ये डबल बॉन्ड नंतर चालतो. हा क्वेश्चन सोडून द्या, चुकीचा आहे तो, बरोबर नाही दिलं तुम्ही. अर्धी माहिती दिली थोडक्यात. 69. Arrange the following alkanols ABC in the order of their reactivity towards acid catalyzed dehydration. म्हणजे तुमच्या arrow वरती H+ लिहिलेला असणार. H+ लिहिलेला आहे. H+ कोणाबरोबर मिक्स होणार? OH बरोबर. आणि त्याच्यातून वॉटर तयार होणार, वॉटरचा लॉस होणार. तुम्हाला विचारलंय काय? रिॲक्टिव्हिटी ऑर्डर विचारले. साधी गोष्ट आहे, जो वॉटर लवकर बाहेर पडणार तो जास्त काय असणार आहे? रिॲक्टिव्ह असणार. रिएक्टिव्ह. हा कार्बोकॅटायन कोणता आहे? प्रायमरी. प्रायमरी. इथं हा कोणता आहे? टर्शरी. टर्शरी. आणि इथला कोणता आहे? सेकंडरी. ऑप्शन सांगा बघून कोणता येईल? सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह थर्ड. थर्ड. BC A. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट. The major product in the following reaction is. परत तोच विषय, OH कोणाबरोबर जाणार? H. चार्ज कोणता येणार? पॉझिटिव्ह. मग आता मेजर प्रॉडक्ट कोणता तयार होईल? थोडा विचार करा, राईटला लिहून घेऊ लागलं असतं. तिकडच बघत सांगा काही. मेजर विचारला, मेजर. मला एक सांगा की पहिला तयार होऊ शकतो का याच्यापासून? नाही. का बरं नाही? होऊ शकतो सर. होऊ शकतो ना. दुसरा? नाही होऊ शकत सर. नाही होऊ शकत सर. सॉरी, मी तिसरा म्हणतो. तिसरा होईल का? नाही सर. तिसरा होणार नाही असं तुमचं म्हणणं. होईल ना? काय झालं? होणार. होतो सर. होतो. 4 नंबर? होतो सर. नाही होणार सर. 4 नाही होणार. होतो 2 ला सर. काही लॉजिकच नाही. OH कुठून आला त्यांचा? OH तर बाहेर काढला. ऑप्शन 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असू शकतं. आता ते क्लिअर करू आपण, असं का होतं ते बघा. आता सायक्लोहेक्सेन चार्ज कोणता आहे? CH2 वर कोणता आला? पॉझिटिव्ह. आता नीट विचार करा, दिसणारा CH2 कोणता आहे? प्रायमरी. आणि आपण कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट बघितली होती. इथला सॉरी हायड्रोजन ची शिफ्ट झाली, त्याला कोणती शिफ्ट म्हणतात? हायड्रोजन शिफ्टिंग. हायड्रोजन नाही, हायड्राइड शिफ्ट. ओके.
सो CH2 becomes CH2. CH3 आणि तयार झालेला कार्बोकॅटायन कोणता आहे? टर्शरी. आता इथं 2 हायड्रोजन मी एकच दाखवला. हा बॉन्ड इथं आला, सो मायनस काय झाला? H. आणि इथं तयार काय झाला? डबल, आणि त्याला एक CH3. जो डबल बॉन्ड तयार झाला त्याला किती कार्बन आहे? 1, 2 हा कार्बन. 2 नाही 3 आहे, हा तिसरा, आणि मग चौथा काय आहे? हायड्रोजन. मग तुमच्याकडे जेवढे डबल बॉन्डचे स्ट्रक्चर आहे त्याच्यातले हे 2च होते. हा तयार होत नाही असं नाहीये, पण याला किती कार्बन जोडले? फक्त 2. 2च. मग 2च कार्बन आहे. मग सेट-झेप रूल काय म्हणतो? ज्याला जास्त कार्बन तो जास्त कसा असतो? स्टेबल. सो ऑप्शन कोणता येणार? थर्ड. कळलं बाकीच्यांना? हो सर. कोणता रूल वापरला? सेट-झेप रूल. The major product obtained from heating of. आता बघा, आपण म्हणजे अभ्यास केल्यावर कसं स्पीड अप होतं बघा. तुम्हाला एक कळलं पाहिजे का हीट करतोय आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे? अल्कोहोल. अल्कोहोलला हीट केलं बाहेर काय पडणार? वॉटर मॉलिक्युल. वॉटर बाहेर पडला. याचं प्रूफ काय? इथं H2SO4 वापरला, ज्याचा रोल काय? डिहायड्रेटिंग एजंट आहे. म्हणजे तुम्हाला इथंच कन्फर्म झालं की वॉटरचा लॉस करायचा. ऑप्शन कडे बघायची गरज नाही, खूप वेळ जातो, डायरेक्ट स्ट्रक्चर काढायचं. 3 डायमिथाइल ब्युटॅनॉल. ब्यूट म्हणजे 4. 1 ला काय जोडलंय? OH. 1, 2, 3. 3 ला काय जोडले? 2 मिथाइल. ओके. आता आपल्याला याचा लॉस करायचा, वॉटरचा लॉस करत असताना क्वेश्चन चांगला विचारलाय बघा, काय होईल? डबल बॉन्ड कुठे येईल हे मला फक्त पाहिजे. चला आपण OH ला रिमूव्ह केलं. OH म्हणजे ऍक्च्युअली आधी वॉटर होतो, तो बाहेर पडतो. इथं तयार काय होणार? कार्बोकॅटायन. सो पण हा कार्बोकॅटायन कोणता आहे? प्रायमरी. नंतर इथं येणार, मग काय झाला? सेकंडरी. मग परत कुठे येणार? इथं, मग काय झाला? टर्शरी. टर्शरी आल्यामुळं हा मिथाइल तिकडे गेला. म्हणजे काय झालं समजा, हा जो इथला मिथाइल इथं गेला आणि याच्यावर चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह. आता इथला एखादा हायड्रोजन जो आहे तो इथं येतो, मायनस काय होणार? H. 1, 2, 3, 4. इथं मिथाइल आणि इथं काय आला? डबल. ओके. सो आता नंबरिंग करा राईट साइडनी. 1, 2, 3, 4. 2 मिथाइल. ऑप्शन कोणतं आहे सांगा? सॉरी, मिथाइल मिसिंग आहे आपला. इथं एक मिथाइल. हा, आता बोला. 2, 3 डायमिथाइल 2 ब्युटेन. मिथाइल 2 ब्युटेन. ऑप्शन नंबर 2. काय केलं समजलं का? परत सांगू ते सांगा. बर, मी मुद्दाम थोडस एक्सटेंड केलं, तुमचे तिकडे वाट बघत असतील ज्युनियर, पण आपला लास्ट क्वेश्चन आहे त्यामुळे. अल्कोहोलिक KOH म्हणजे काय होणार? इलिमिनेशन. हा, मग त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर सांगायची, रिएक्टिव्हिटीची ऑर्डर. ठीक आहे, बघा सांगा काय होईल. इलिमिनेशन केल्यावर काय येतं? कार्बोकॅटायन. बरं, कार्बोकॅटायन. मग कुठं स्टेबल आहे? नाही ते एक काम करतो, हा क्वेश्चन सॉल्व्ह करा तुम्ही.